आता गगन मोरया कोल्हापूर टाकलं की लोकांना कंप्लीट म्हणजे तो एवढा व्हायरल झालाय ना. अच्छा. आता ते एक व्हिजिटिंग स्पॉट झालाय. हम्म. 11/11/2022ला मी जॉब सोडला. त्यानंतर मी बरेच काही स्वतःचा व्यवसाय करायचा प्रयत्न केला, पण मग तो त्याच्यामध्ये कंप्लीट लॉस झाला. तर ते लॉस होता वेळेस मी असे पण काही प्रोजेक्ट्स घेतले होते ज्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंटरी फिल्म्स वगैरे बनवायचं, असं पण एका Okay. मीडिया कंपनीबद्दल बरोबर पार्टनरशिप केली होती. तर त्याच्यामध्ये आमचं ट्रॅव्हलिंग बरंच व्हायचं. तर असं ट्रॅव्हल करत असताना ना मी कोल्हापूरला गेली होते एकदा. कोल्हापूरला गेल्यावर तिथे महालक्ष्मी मंदिरातनं गेल्यावर मला खूप शांत आणि छान वाटायचं. तर मी जनरली तिथे थांबायची एक दिवस आणि मग तिथून आम्हाला कोणतरी असे ओळखीचे भेटले होते. ते म्हणाले, इथून गगन बावडा जवळ आहे, तर तुम्ही गगनगिरी महाराजांना दर्शन घ्यायला जा. जाताना ना मला त्या गगनगिरी महाराजांचं मठ त्याच्या पार्किंग लॉटमध्ये अशी खूप असं डोंगरसारखं आहे, म्हणजे दगडांचे डोंगर आहेत. तर तिथे बघत असताना ना मला एक असं दगडात एक आकृती दिसली. मी म्हटलं, आता ही काय आकृती आहे? मला दिसताना मी थांबवली गाडी. मी म्हटलं, मला बघायचंय. बघितलं तर मला तिथे गणपती दिसला. आजूबाजूला गाववाल्यांना वगैरे बोलवलं आणि सांगितलं, काय दिसतंय? तर नाही दिसलं नाही. तर मी म्हटलं, नाही, मला हे गणपती दिसतंय आणि ते गणपतीच आहे फॉर शुअर. जे व्यवस्थापक आहेत त्यांना विचारलं की इथे असं असं मला गणपती दिसतो, आम्ही याला पेंट करू का? तर ते म्हणत, ताई मला पण दिसत नाही, पण तुम्हाला वाटतंय तर तुम्ही पेंट करा असं. मी म्हटलं, चालेल. आम्ही मुंबईतनं एक 7-8 लोकांची टीम घेऊन आम्ही गेलो, तिथे राहिलो वगैरे. तर 13 दिवस हे काम चाललं आणि 13 दिवसानंतर ते ॲक्च्युली गणपतीचं ते होतं तिथे. आणि नंतर आम्ही त्याला नाव दिलं गगन मोरया. आता गगन मोरया कोल्हापूर टाकलं की लोकांना कंप्लीट म्हणजे तो एवढा व्हायरल झालाय ना. आता ते एक व्हिजिटिंग स्पॉट झालाय. लोक दुरून येतात ते बघायला आणि तिथे गगनगिरी महाराजांचं पण दर्शन घेतात. तर हे सगळं ऐकून ना मला तुम्ही कधी पेंटिंग केली होती? 2000? हे मी 2023 मध्ये केलं होतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायो मध्ये आहे, तिथे चेक करा.